रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगरतर्फे दरवर्षी होणाऱ्या फिरता नारळी सप्ताहाचे यंदा रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे आयोजन करण्यात आले असून या फिरता नारळी सप्ताहाचे नियोजनानिमित्त सावदा येथील मानभाव दत्त मंदिरात दिनांक 9 रोजी एक बैठक संपन्न झाली। यावेळी येथे महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज तसेच महंत सुरेशराज शास्त्री मानेकर तसेच स्वामीनारायण मंदिराचे भक्तप्रियदासजी शास्त्री व सावदातील राजकीय पदाधिकारी विविध क्षेत्रातील नागरिक येथे उपस्थित होते। यावेळी येथे या फिरता नारळी सप्ताहाचे निमित्ताने एक दिवसाची महाप्रसादाची सेवा सावदा शहरास मिळाली असून त्याचे नियोजन येथे करण्यात आले। तसेच दिनांक 16 रोजी श्री आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या पादुका सावदा शहरात येणार असून त्या पादुकांचे भव्य स्वागत व त्याबाबतचे नियोजन यावेळी या बैठकीत करण्यात आले। बघा या बैठकीत या फिरता नारळी सप्ताहानिमित्त काय चर्चा झाली व काय नियोजन झाले याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। यांचे आपण स्वागत करूया। माहिती आहे रामायणाचा सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु नारळी सप्ताह हा शब्दच पहिल्यांदा ऐकता आहे असं बहुतेकांचं मत आहे। तर त्या संदर्भात थोडंसं विवेचन आपण करावं अशी आपल्याला विनंती आहे। सुद्धा आपण सन्मान करूया। मी डॉक्टर शेखर पाटील यांना विनंती करतो। चरणी वंदन करतो। गोपालकृष्ण भगवंताचे चरणी वंदन करून, स्वामीनारायण भगवंताचे चरणी वंदन करून, सकल संतांचे चरणी वंदन करतो। आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहाच्या या नियोजन आयोजन आणि निमंत्रण बैठकीसाठी खास करून उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आपलं वैभव आदरणीय आचार्य जनार्दन हरीजी महाराज यांच्या चरणी वंदन करतो। पूज्य महंत सुरेशराज शास्त्रीजी महाराज यांच्या चरणी दंडवत वंदन करतो। त्याचप्रमाणे भक्तिप्रियदास स्वामीजी सद्गुरू यांचेही चरणी भावपूर्ण विनम्र वंदन करतो। आणि सावदा शहरातून आलेले सर्व सन्मान्य गणमान्य आदरणीय वंदनीय सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्र आणि बंधू सर्वांना पुनश्च जय हरी जय स्वामीनारायण दंडवत। आदरणीय नंदू सरांनी जसं उच्चार केला तसं बऱ्याच गावांमध्ये फिरता नारळी सप्ताह काय, तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपला भारत देश हिंदू सनातन संस्कृतीमध्ये आपले थोर संत झाले आणि थोर संतांचं कार्य हेच आहे की समाजामध्ये मानवी जीवनामध्ये मानवी जीवन जगत असतानाही संसारात व्यस्त झालेली जी जनता आहे यांना या संसाराच्या व्यस्ततेतून काढून भगवंताप्रती आवड निर्माण करणं, भगवंताला त्या ठिकाणी श्रद्धा त्या ठिकाणी वृद्धिंगत करणं आणि त्यासाठी संतांनी जे महान थोर विचार आपले संत अभंगांच्या माध्यमातून ग्रंथांच्या माध्यमातून जी काही त्या ठिकाणी वाङ्मय संपदा निर्माण केली आहे संतांनी भगवंतांनी, ती संत वाङ्मय परंपरा लोकांपर्यंत पोहोचवली यासाठी संतांची खटपट असते। वाढावया सुख भक्तिभाव धर्म, त्याच समाजामध्ये भक्तिभाव वाढला पाहिजे, त्याचप्रमाणे मानव सेवा वाढली पाहिजे, देश सेवा वाढली पाहिजे, आईवडिलांच्या प्रती संतांच्या प्रती एकूणच सगळ्या एकमेकांच्या प्रती आपला सर्वांचा सद्भाव वाढला पाहिजे यासाठी संतांची खटपट असते। आणि खटपट वेगवेगळ्या भक्ती महोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र करणं आणि त्या एकत्रीकरणातून हे सगळे विचार प्रसारित करणं, त्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये मोठमोठे भक्ती उत्सव करण्याची परंपरा आहे। आपण जर पुराणामध्ये अभ्यास केला तर आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा मोठमोठे यज्ञ, अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ या माध्यमातून मोठे मोठे यज्ञ आणि भक्ती महोत्सव या ठिकाणी आयोजित केले। तर फिरता नारळी सप्ताह, फिरता याचा अर्थ फिरत राहणे,
फिरत राहणे म्हणजे एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात, तिसऱ्या प्रांतात, वेगवेगळ्या प्रांतामध्ये या भक्ती महोत्सवाचं आयोजन करणं याला म्हणतात फिरता. काही सप्ताह असे असतात की प्रतिवर्षी एकाच ठिकाणी असतात आणि हे फिरता सप्ताह असे असतात. आता उदाहरणार्थ आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा फिरता नागरी सप्ताह यापूर्वी अनेक वर्ष विदर्भामध्ये झाला, मराठवाड्यात झाला, पंढरपूरला झाला, वेगवेगळ्या तीर्थस्थळी झाला, तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाला. या वर्षाचं आपलं सर्वांचं भाग्य उदयाला आलं की फिरता नागरी सप्ताह 2026चा कुठे करावा, तर त्या ठिकाणी सहज यावलगाव तालुक्याचा त्या ठिकाणी विषय झाला. तिथं आपले मुकेश महाराज कळमदेकर, उमाकांत महाराज आपल्या त्या मिटिंगला हजर होते. त्यांनी तात्काळ यावलगाव तालुक्याचा आणि वेगवेगळ्या प्रांताचा विषय चालू असताना त्या ठिकाणी त्यांनी आग्रह केला की यावर्षी आपल्याला यावलगाव तालुक्यात करूया आणि महाराजांशी तिथूनच संपर्क केला आणि महाराजांना इतका आनंद झाला आणि क्षणात त्यांच्या मनामध्ये भाव प्रकट झाले की आदिशक्ती मुक्ताबाई आपल्या हातीच्या अंतरावर विराजमान आहे, समाधी स्वरूपामध्ये ते आहेत. कारण महाराष्ट्र ही संतभूमी आहे आणि संतांनी वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपल्या समाधी स्वरूपामध्ये वास्तव्य केलं आहे. त्यापैकी आदिशक्ती मुक्ताबाई ह्या आपल्या वाट्याला आल्या आणि खानदेशमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंचं एवढं मोठं जागृत देवस्थान आणि आपल्या खूप मोठी कृपाक्षेत्र असताना आपण मागच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर आदिशक्ती मुक्ताबाईंचा भला मोठा भक्ती महोत्सव झाल्याचं कधी आपल्याला आठवत नाही. आणि म्हणून फिरता नागरी सप्ताहाचं जर आपण यजमानपद आपण वाट्याला येत आहे आणि ते आपण मान्य केलं आहे तर तो महोत्सव ऐतिहासिक करावा आणि तो भव्य दिव्य करावा आणि म्हणून त्या माध्यमातून आपण हे सगळ्या मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलं आहे. मूळ विषय जो तुमचा आहे की फिरता, तर हा फिरत फिरत महोत्सव ज्याप्रमाणे आदिशक्ती मुक्ताबाईंचा उत्सव होतो तसाच महाराष्ट्रात जर तुम्हाला याच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झाले तर सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज यांचा सगळ्यात मोठा फिरता नागरी सप्ताह होत असतो. त्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे की जवळजवळ 25 लाख लोक त्या उत्सवाला उपस्थित 7 दिवसामध्ये देतात. दररोज ॲव्हरेज 5 ते 8 लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांना दररोज जेवण असतं, दररोज प्रसाद असतो आणि मोठा उत्सव शेवटच्या काल्याच्या महाप्रसादाला जवळजवळ 15 लाख लोकांपर्यंत त्यामध्ये उपस्थिती लागते आणि सर्वांना त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ दिला जातो. त्या ठिकाणी मंत्रीगण, आमदार, खासदार, मी तुमच्या सद्भाग्याने किंवा आशीर्वादाने मला तिथं गेल्या 7-8 वर्षापासून त्या उत्सवाला उपस्थिती राहता येत आहे. तर मी डोळ्याने ते सगळं पाहिलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय कोणताही पक्ष असो, कोणतंही सरकार असो, त्यांच्यापासून तर सगळे संत महंतांची उपस्थिती त्या ठिकाणी लागते. त्यांचासुद्धा फिरता नागरी सप्ताह वेगवेगळ्या प्रांतात दरवर्षी असतो आणि म्हणून फिरत त्याच्यानंतर नंबर लागतो भगवानगड. आपण ऐकून असा पाथर्डी, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीला भगवानगड आहे बाबा. तिथं जवळजवळ 1 लाख लोक किमान दररोज असतात. सर्वांना पुरणपोळीचं, आंब्याचा रसाचं जेवण असतं. एवढा मोठा फिरता नागरी सप्ताह आहे. तर असे जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे संतांच्या परंपरा आहेत त्या संतांच्या परंपरा वेगवेगळ्या प्रांतामध्ये जाऊन या माध्यमातून समाजाला एकत्र करून त्या ठिकाणी हा भक्तिभावाचा प्रचार करतात. नारळ याचा अर्थ असा आहे की जे यजमानपद स्वीकारतो तेव्हा आपण नारळ देतो, त्याला नारळी सप्ताह म्हणतात. आता समजा यावर्षी आपण ते स्वीकारलं, आपल्या वतीने मुकेश महाराज हे तिथं होते, त्यांनी ते स्वीकारलं. पुढच्या वर्षी कदाचित बुलढाणा, जालन्याकडचे लोक मुक्ताई संस्थांकडे येतील आणि मुक्ताई संस्थान त्यांना ते नारळ देईल. त्याला म्हणतात ते नारळ फिरत राहणे. याला म्हणतात नारळ म्हणजे यजमानपद. तर ते फिरता नारळी सप्ताह म्हणजे वेगवेगळ्या प्रांतात जाऊन फिरत फिरत प्रत्येक प्रांतामध्ये पोहोचून तिथल्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी भक्ती महोत्सवाचं आयोजन पार पडतं. आपल्या भागात आपण त्याला सप्ताह म्हणतो. फक्त तसा हा फिरता नारळी सप्ताह. फैजपूरला जसा दौरा सप्ताह असतो, हा दौरा म्हणजे फिरणं आहे. जसं नथुसिंग बाबांचा दौरा सप्ताह पूर्ण 2 महिने असतो. पुणे जिल्ह्यातून निघून नाशिक जिल्ह्यात येतो, नाशिकमधून धुळे जिल्ह्यात येतो, धुळे जिल्ह्यात येऊन जळगाव जिल्ह्यात येतो. मग 3 वर्षांनी आपला नंबर लागतो फैजपूरला. आपण त्यापैकी बरीच मंडळी त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित होतात, तुम्हाला तर माहिती आहे. त्याच पद्धतीचा हा फिरत फिरत आता यावलगाव तालुक्यामध्ये मुक्ताबाईंचा हा सप्ताह यावर्षी आपल्या परिसरामध्ये आहे आणि त्यामध्ये सांगायला आनंद होईल की या कार्यक्रमाचं काय काय वैशिष्ट्य आहे. तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की आदिशक्ती मुक्ताबाईंचं शेकडो वर्षापासून
सुरू असलेला हा पालखी सोहळा पहिल्यांदाच तापी मैयाच्या पार तिकडे सातपुड्याच्या पायथ्याशी येणार, हे पहिलं वैशिष्ट्य. पूर्ण सिद्ध पादुका, की ज्या सिद्ध पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आमचे शेखर पालखी तुम्ही आलेले आहेत एकदा उलटतं आषाढी वारीला. लाखो लोक त्या ठिकाणी आसुसलेले असतात दर्शनासाठी, परंतु फारच थोडे लोक असे असतात की त्या गर्दीमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईचं त्यांना दर्शन होतं, बाकीच्या लोकांना दुरूनच दर्शन होतं. पण आपण सगळे असे भाग्यवान आहे की यावेळेला आपल्याला अगदी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पादुकांचं दर्शन, त्यांचं पूजन आपल्याला अगदी जवळून करता येणार आहे. 7 दिवस या महोत्सवामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पादुका ह्या विराजमान असणार आहेत आणि त्यांच्या साक्षीनं, त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या सान्निध्यामध्ये आपलं सकाळचं ज्ञानेश्वरी पारायण असेल, काकड आरती असेल, सकाळचे नित्योपचार असतील, सकाळचं कीर्तन, दुपारचं प्रवचन, रात्रीचं कीर्तन, हे सगळे कार्यक्रम त्यामध्ये होणार आहेत. हे वैशिष्ट्य आहे की मुक्ताबाईंच्या पादुकांचं सान्निध्य. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये हे जे आयोजन आहे पूजनीय महाराजांच्या आणि अरण्यबाबांच्या प्रमुख मार्गदर्शनातून सकल हिंदू समाज यावल व रावेर तालुक्यातला, मग त्यामध्ये कुठलीही जात असेल, धर्म असेल, पंथ असेल, संप्रदाय असेल, विचारधारा असतील, वेगवेगळ्या संतांच्या परंपरा असतील, या सगळ्या परंपरा कदाचित मला वाटतं आपल्याकडे आता पत्रिका येतीलच, त्याच्यात आपण सगळ्यांचा कसोशीनं प्रयत्न केला आहे की यावलराव तालुक्यामध्ये परमार्थ बुद्धीचं काम किंवा भगवत सेवेचं काम करणाऱ्या ज्याही काही आध्यात्मिक परंपरा आहेत, आध्यात्मिक संप्रदाय आहेत, आध्यात्मिक पंथ आहेत, या सगळ्यांना एकत्र करून हा महोत्सवाचं आयोजन केलं आहे. आणि हे दुसरं वैशिष्ट्य आहे की या मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहाच्या या ध्वजाखाली सगळा समाज, हिंदू समाज एकत्र होऊन त्यामध्ये तरुणांसाठी जे काही मांगल्य आहे किंवा आपलं तर बरंच आयुष्य आता अर्ध्यावर आलं, पुढच्या पिढीला हे सगळं जे आहे हिंदू सनातन धर्म संस्कृतीचे त्या ठिकाणचे विचार, संतांचं त्या ठिकाणचं वाङ्मय, अभंग, ज्ञानेश्वरी, त्यामध्ये असलेले तरुणांसाठीचे उपयुक्त विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या महोत्सवाच्या या मंडपामध्ये, धर्ममंडपामध्ये करण्याचं पूजनीय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे सर्व संत मंडळी, सर्व परंपरा आहेत, या मला खूप सांगायला आनंद होईल. या सर्व संतांचं आपल्याला एक खूप मोठं आपल्याला भाग्य आणि देणं मिळालं आहे की सगळी सामाजिक समरसता आणि त्याचप्रमाणे सामाजिक आणि पंथीय समरसता या ठिकाणी आपण निर्माण केलेली आहे. ती अधिक वृद्धिंगत बळकट होण्याच्यासाठी सुद्धा या महोत्सवाचा खूप मोठा हातभार लागणार आहे. पाणी तर आवश्यक आहे, उन्हाळा असल्यामुळे बाजूला पाणी वेळ किती वाजते? हां, सकाळी आपण 9:30 वाजते. मग 9 वाजता ते टाईम नाश्त्याचीच वेळ. मोठं प्रवचन द्यायला आलो नाही, सावधेत जास्त काही प्रवचनाची आवश्यकता नसते. आज फक्त तुम्हाला सूचना देणे, आमंत्रण देणे, आज्ञा करणे आणि हे आटोपल्यानंतर इथे जेवण करणे, 2च कार्यक्रमासाठी आम्ही आलो. बाकी इथे 2-2 राजे आहे. आमच्या गावात एकाची बी बोंब आहे. इथे फार काही ताणतणावाची आवश्यकता नसते. इथे 2 पंक्ती बाकी ठेवल्या होत्या. एक मी आता देऊन आलो यावलला, एक पंगत घ्यायची आपण सावदा. जो निधी जमा होईल तो अन्नदानाच्या पंक्तीच्या नावाने आपण जमा करायचा आहे. आणि मोठी जी जबाबदारी आर्थिक पण आहे ना कार्यक्रमाची, लगभग फैजपूर आणि सावदा हे 2 शहरं गृहीत धरूनच आपण हे पाऊल उचललं आहे आणि ती जबाबदारी बऱ्यापैकी आपण स्वीकारली. आणि मुद्दामून आपण यावल, सावदा, फैजपूर, रावेर असं आयोजन न करता कुंभारखेडा आपण निवडलं आहे की त्या बाजूला लागून असलेली जी लहान मोठी गावं आहेत आणि त्या ठिकाणची जी लोक आहेत त्यांनाही एका भव्य दिव्य कार्यक्रमाचा आनंद मिळावा. आपल्या परिसरात होत असतं, पण त्यांना जोडण्यासाठी, त्यांना तो आनंद देण्यासाठी आपण तो परिसर निवडला आहे सातपुड्याच्या पायथ्याशी. त्यांनाही माहीत नव्हतं कुंभारखेड्यात, पण आम्ही आधी आयोजनाचं प्लान केला आणि त्यानंतर कुठे करायचा हा एक विषय होता. मग त्यातून चिंतनातून ते आलं लक्षात की आपण आतल्या एरियामध्ये गेलं पाहिजे, ज्या परिसरामध्ये असे उत्सव होत नाही, तर त्यांना उत्सवाचा आनंद पण मिळतो आणि ती लोक पण जुळतात. म्हणून आपण
त्या परिसरामध्ये तो प्रयत्न केला. दुसरं म्हणजे आपण सकल हिंदू समाज असं आयोजक म्हणून म्हटलं आहे की या निमित्ताने आपल्या दोन्ही तालुक्यातील संप्रदाय, परंपरा आणि सगळ्या समाजाची जी लोक आहेत तर ती सगळं आपला सकल हिंदू समाज या निमित्ताने संघटित होऊन सर्वांनी समरसतेने हे कार्य करावं आणि समरसता निर्माण व्हावी या आयोजनाच्या निमित्ताने हा पण आपला एक उद्देश आहे. म्हणून आपण निमंत्रण पत्रिकेमध्ये आपल्या परिसरातील 2 तालुक्यातील जी श्रद्धास्थानं आहेत आणि जे संप्रदाय आहेत त्या प्रत्येकाचा आपण उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. अपेक्षित आहे तर यासाठी पण मी आज इथे आलो आहे. विशेष म्हणजे जास्त सहकार्य आपल्या सगळ्यांच्याकडून जे तुमच्याकडे अनुभव आहे तुमच्या सगळ्यांच्या आवश्यकता आहे उपस्थितीची. दुसरं म्हणजे की 21, 22, 23 3 दिवस चैतन्य महाराज यांचं प्रवचन आहे तरुणाईसाठी ज्ञानेश्वरी. त्याच्या आधी पण 3 दिवस बोधले महाराज ह्या विषयावर बोलणार आहेत, पण विद्यार्थ्यांना 6 दिवस शक्य नाही म्हणून आपण कमीत कमी चैतन्य महाराज ज्या दिवशी आहेत 3 दिवस ते 3 दिवस तरी आपल्या परिसरातील सगळ्या शाळा कॉलेजच्या म्हणजे दोन्ही तालुक्यातल्या मी स्वतः दोन्ही तालुक्यात यासाठीच जातोय फक्त की सगळ्या मुलामुलींनी ज्यांचं वय वर्ष 45च्या आत आहे 14 ते 45 या सर्व मुलींनी मॅरिड अनमॅरिड सगळ्यांनी त्या 3 दिवस तरी 2 तास दुपारी 3 ते 5 ज्ञानेश्वरीच्या त्या निरूपणासाठी आलं पाहिजे असं मला वाटतं. हे यासाठी कार्यक्रम करायचा आपण करणार. मंडप मोठा होता, जेवायची पंगत चांगली होती, भाजी चांगली होती, सावद्याची त्यापेक्षा चांगली होती किंवा नाही ते फौजदारी परवडली. हे सगळं होणार आहे. फक्त आयोजन केलं, कीर्तनाचं आयोजन केलं, कीर्तनकार आले आणि खूप लोक आले हे महत्त्वाचं मला तरी वाटत नाही. मला महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं निरूपण होत असताना तिथे मंडप भरून तरुण उपस्थित होते हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण आजकाल आपण बघितलं की ते कीर्तन आहे, कथा आहे, ते आहे तर तिथे तरुण तिथे फिरकतच नाही. आता मठ मंदिरं उदासीन आहेत तरुणांपासून. आईवडिलांबद्दल अनास्था, आपल्या धर्माबद्दल परंपरेबद्दल अनास्था तरुण मुलांमध्ये आपण हे बघतोय. म्हणून ही आपली जबाबदारी की जी तरुण पिढी आहे त्यांना टार्गेट करून त्यांना प्राधान्य देऊन आम्हाला त्यांच्यासाठी आता काहीतरी करायची गरज आहे. येन केन प्रकारे ते धर्माशी जोडले पाहिजे. मी चैतन्य महाराजांशी बोलताना हेच बोललोय, आमची जबाबदारी तरुणांना तिथे आणायची आणि तरुणांना ज्ञानेश्वरी कशी मदतरूप ठरते त्यांच्या अभ्यासासाठी, आयुष्याच्या कल्याणासाठी, उत्थानासाठी, त्यांचे जे नोकरी उद्योगधंदे जे काही कुठे ज्ञानेश्वरी आणि धर्म त्यांना उपयुक्त ठरू शकतो ही जबाबदारी तुमची आहे. ती त्यांची जबाबदारी पार पाडतील. आपली जबाबदारी आहे तरुणांना तिथपर्यंत घेऊन जाणे. आपल्या सावध्यातही तुम्ही तुमच्या वार्ड वाईज किंवा कशा पद्धतीने रचना करायची तुम्ही करा. इथून मुलं ते 3 दिवस कसे तिथे पोहोचतील, 2 तास ही सगळी रचना आपल्याला सगळ्यांना मिळून करायची आहे. जास्तीत जास्त तरुण मुलं म्हणजे कार्यक्रमानंतर लक्षात काय राहिलं पाहिजे, आयोजकांच्या आलेल्या कीर्तनकारांच्या ना आपल्या दोन्ही तालुक्यात की हो 3 दिवस तरुणांची तिथे उपस्थिती होती आणि हे पहिल्यांदा झालं. म्हणजे चैतन्य महाराजांनी महाराष्ट्रभर त्यांच्या पुढच्या प्रवचनात सांगितलं पाहिजे की हो एक प्रयोग चांगला इथे कुंभारखेड्यामध्ये झाला. त्यांनाही आवडलं जेव्हा आम्ही हा कन्सेप्ट सांगितला तिथेच पंढरपूरला. तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे विविध शिक्षक शिक्षिका सगळे तिथे, सगळ्या शिक्षक शिक्षिका तिथे, कारण ते शांत बसवायला तुम्हीच पाहिजे बाजूला उभे. कारण एक तर ते चांगलं पण आहे आणि दुसरं म्हणजे ते बेडकाचं वजन करण्यासाठी